नमस्कार. मी ज्योती राशेकर हिरेमठ, नेमणूक पंढरपूर शहर पोलीस ठाणे. माझी भरती आहे 2011ची. मी शिक्षण घेत असताना पहिल्यांदा माझं शिक्षण मामा असल्यामुळे मी मुंबईला शिक्षण घेतले. मग मामा 2006 मध्ये मुंबईमध्ये महापूर आला, त्यावेळेला ते एक्सपायर झाले. त्यानंतर मी गावाकडे परत आले. माझं गाव छोटंसं खेडेगाव होतं. त्यातनं आई वडिलांची परिस्थिती हालाकीची होती. मग मी 11वी-12वी म्हणजे पूर्ण माझं शिक्षण पूर्ण केले. मग त्यानंतर मुलींनी काय करायचं हा प्रश्न पडला की बाहेर जाऊन शिक्षण घेणं शक्य नव्हतं. मग आमच्या वडिलांनी तेवढ्या कष्टातूनही मुलींना शिकवायचं म्हणून आमच्या वडिलांनी मला अक्कलकोट येथे शिक्षणाकरिता टाकलं. मी सिद्धाराम शंकर प्रतिष्ठान येथे 1.5 वर्ष अकॅडमी केले. नंतर मी पोलीस भरती झाले. 2011 माझी भरती. 2011 त्यातनंही 6 महिने आम्हाला वेटिंगवर ठेवलं. वेटिंगवर ठेवल्यावर सगळ्यांचा दृष्टिकोन ही काय 1.5 वर्ष राहिली असं तसं, हिचं काय आता ही भरती झाली नाही, उगा गावाकडे आता काय सांगायचं म्हणून खोटं सांगत आली. परत 6 महिन्यांनी आम्हाला जॉईनिंग करून घेतलं. माझं ट्रेनिंग झालं खंडाळ्याला. मग तिथून मला 6 महिने खंडाळ्याचे ट्रेनिंग करून आल्यावर पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन मिळालं. मी तालुक्याला 6 वर्ष सर्व्हिस केले. त्यानंतर मी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला आले. मग सध्या नोकरी करण्याबद्दल माझं काही अडचण नाही, व्यवस्थित आहे. महिलांसाठी पोलीस नोकरी ही एकदम सुरक्षित आहे. मुलींनी कोणालाही न डगमगता स्वतःच्या कार्यक्षेत्रामध्ये स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करावं आणि स्वतःला कुठेही म्हणजे कमी समजू नये. आपणच सर्वश्रेष्ठ आहे आणि महिला कुठेही कुठल्याही क्षेत्रात काम करू दे, त्यांच्यासाठी सगळ्या नोकऱ्या हे सेफच असतात. अशी नाही की पोलीस खातं किंवा ऑफिस बँकेतच नोकरी सेफ आहे किंवा शिक्षणात नोकरी सेफ आहे शिक्षक म्हणून, तसं नाही. पोलीस खातं ही महिलांसाठी खूप सेफ आहे.